पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष नेमकं काय घडत आहे? सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेजवळ गंभीर संघर्ष सुरू आहे। गेल्या काही दिवसात दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले, तोफगोळे आणि सीमेजवळील चकचकाकी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। माध्यमातील माहितीनुसार या संघर्षात दोन्ही बाजूंना सैनिक आणि सामान्य नागरिकांचे नुकसान झालेले आहे। काही अहवालांनुसार अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झालाय, तर सीमेजवळील चकमकींमध्ये दोन्ही बाजूंच्या काही सैन्यांचा मृत्यू झालाय आणि जखमी होण्याच्या घटना देखील घडल्यात। तथापि या संघर्षात नेमकं किती नुकसान झालंय याबाबत अजूनही अधिकृत आणि स्पष्ट आकडे समोर आलेले नाहीये, कारण दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत। मात्र एवढं नक्की की या संघर्षामुळे सीमेवरील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। पण नेमकं हे संघर्ष का सुरू झालं? चला सोप्या शब्दात समजून घेऊया। नमस्कार, मी प्रियांका पालीकर आणि तुम्ही पाहत आहात द फिफ्थ कॉलम। सर्वप्रथम आपण ही गोष्ट स्पष्ट करूया। सध्या पूर्ण प्रमाणात युद्ध सुरू झालेलं नाही, पण दोन्ही देशांमध्ये सीमेवर गंभीर लष्करी संघर्ष आणि चकमकी सुरू झाल्यात। अफगाणिस्तानामध्ये सध्याची सत्ता तालिबान सरकारची आणि पाकिस्तानचा आरोप आहे की तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP नावाचा दहशतवादी गट अफगाणिस्तानात आश्रय घेतोय। हा गट पाकिस्तानमध्ये हल्ले करतो आणि नंतर पुन्हा अफगाणिस्तानात पळून जातो, असा पाकिस्तानाचा दावा आहे। अलीकडे पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले। या हल्ल्यांमागे TTP असल्याचा आरोप पाकिस्तानने केला। यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेजवळील काही ठिकाणांवर हवाई हल्ले केले। पाकिस्तानचा दावा आहे की हे हल्ले TTPच्या ठिकाणावर करण्यात आले, पण अफगाणिस्तानाच्या तालिबान सरकारने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय। त्यांच्या मते पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमतेचे उल्लंघन केले। यानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली। अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये गोळीबार सुरू झाला। काही ठिकाणी सीमेवरील पोस्टवरही हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या। दोन्ही बाजूंना सैनिक तणावात आहेत आणि सीमेजवळही तणाव आता वाढलेला आहे। या संघर्षामागे आणखी काय महत्त्वाचे कारण असेल हे बघूया। सीमावाद। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा ड्युरंट लाईन म्हणून ओळखली जाते, पण अफगाणिस्तानने ही सीमा पूर्णपणे मान्य केलेली नाही, म्हणून या भागात अनेकदा तणाव निर्माण होतो। अलीकडच्या काळात पाकिस्तानने या सीमेजवळ कुंपण बांधण्यास सुरुवात केली। अफगाणिस्तानने याला विरोध केला, त्यामुळे अनेकदा सीमेवर संघर्ष सुरू झाला। म्हणजे सध्याच्या संघर्षामागे 3 मोठी कारणे आहेत। पहिले कारण TTP दहशतवादी गटाचा प्रश्न, दुसरे कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हवाई हल्ले आणि तिसरे कारण सीमावाद आणि ड्युरंट लाईनचा प्रश्न। म्हणून सध्या परिस्थिती पूर्ण युद्धाची नसली तरी दोन्ही देशांमध्ये तणाव खूप वाढलेला आहे। जर हा संघर्ष आणखी वाढत गेला तर दोन्ही देशांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा। अशाच प्रकारे जगातील महत्त्वाच्या घटनांना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी द फिफ्थ कॉलम या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र। धन्यवाद।